नंतर दुसरा सामना तो पहिला चेंडू बॅट फिरवले अरे पट्ट्याचीच खेळून काढला. चेंडू जातोय सीमारेषेजवळ आणि तिथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि तब्बल 3 धावा पळून काढलेल्या आहेत. नाही लागलेला चेंडू हा सीमारेषेच्या आतच पकडलेला आहे. त्याच्यामुळे धावून 3 रन्स. पहिल्या चेंडूवरती 3 रन्स. खेळाडू कक्षातील जे खेळाडू असतील त्यांनी खेळाडू कक्षामध्ये बसायचे आहेत. पुढचा चेंडू अंपायरला पार करून सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. सर्व प्लेयर्स हे आज मला वाटतं वर्षातून पहिल्यांदा क्रिकेट खेळत असेल. पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जातोय आणि एक रन इथे चोरलेली आहे. दोन्ही बॅट्समनने. संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 4. अंपायरला पार करून पुढचा चेंडू सुभाष पाटील यांचा उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जातोय एसटीच्या वरून आणि चेंडू जातोय स्वर. कोणती धाव नाही या चेंडूवर. फिरून मारण्याचा प्रयत्न होता बॅट्समन हर्षल याचा पण तो प्रयत्न फसतोय. त्यानंतर पुढचा चेंडू ओटुंग असा मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय एक बाउन्स सीमा पार चौकार. या उत्तुंग चौकारानंतर धाव संख्या झालेली आहे ती 8. समोर खेळलेला फटका. पुढचा चेंडू खोदून काढलाय आणि या रन घेण्याचा प्रयत्न बसतोय. तेवढी सुरेख फेकी होती पण चेंडू गॅदर करण्यामध्ये राजेश पाटील याला अपयश येतोय. 9 धावा झालेल्या. 1 ओव्हर 1 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि या 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 9. जर संघाला सुस्थितीत न्यायचं असेल तर विनोद पाटील आणि हर्षल याला दोघांना पण चांगली फटकेबाजी करावी लागेल. कारण या मैदानावरती जर मगाशी बघितलं असेल किरण मांडवकर यांच्या बॅटमधून 3 षटकार आले होते. तर हा जो ग्राउंड आहे तो खेळण्यासाठी पूरक आहे. त्याच्यामुळे धावसंख्या इथे होऊ शकते. आता नवीन गोलंदाज येतो तो पेन विभागातील एक मातब्बर खेळाडू कुणाल पाटील. मॅन फ्रॉम पेन. सुशांत मोकळ गोट्या ज्या विभागातून बिलॉंग करतो त्या विभागातला हा खेळाडू. मला वाटतं गोट्याच्या सोबत त्याच्या 4 ते 5 मॅचेस झालेल्या आहेत आणि एक उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज अष्टपैलू खेळाडू अशी याची एक ख्याती आहे त्यांच्या विभागामध्ये. यावर्षी सेवा स्टाफमध्ये जे नवीन वर्कर्स आलेले आहेत किंवा जे सगळे कामगार आलेले आहेत ते उत्कृष्ट खेळाडू आहेत. बघूया आता हर्षल आपल्या संघासाठी काय करतोय आणि तसेच गोलंदाजी करताना कुणाल आपल्या संघासाठी किती धावा रोखतोय. टाइमपास नका करू. अंपायर्स गेम चालू ठेवा. 20 मिनिटाच्या आत 4 षटक झाले पाहिजे नाहीतर पेनल्टी लावण्यात येईल. 1 प्लेअर अतिरिक्त आतमध्ये घेण्यात येईल. जे नियम आपण जे आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये बघतोय ते नियम इथे लावले जातील. त्याची दक्षता घ्यायची सगळ्यांनी. अंपायरला पार करून पुढचा चेंडू समोर दिलाय. चेंडू खोदून काढलाय आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. बॉलला तो चेंडू गॅदर करतोय. धावसंख्या 1 निवारते. धावसंख्या होते बिनबाद 10.
विनोद पाटील याला आता आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागेल. दरवर्षीच्या सामन्यामध्ये विनोद पाटील एक उत्कृष्ट खेळ करताना दिसतो आणि हा चेंडू कव्हरच्या वरून मारला. चेंडू जातो सीमा पार, दन करीत चौकार. 14 धाव संख्या झालेली आहे ती बिनबाद 14. विनोद पाटील यांच्याबद्दल जर म्हणायचं झालं तर ऑफ साईडला एक उत्कृष्ट पद्धतीने खेळ करण्यामध्ये त्यांची एक मातब्बरी आहे. आपण एवढी वर्ष खेळतोय त्याच्यामध्ये जर बघितलं तर विनोद पाटील हे उत्कृष्टरित्या ऑफ साईडला खेळून काढतात. आता लगेच फिल्डिंगमध्ये बदल करण्यात आलेत आणि त्यांच्यासाठी एक तिथं फिल्डर लावलेला आहे अतिरिक्त. पुढचा चेंडू पंचांना पार करून मारण्याचा प्रयत्न बसतो. चेंडू जातो हवेत, चेंडू खाली आणि खेळ सुटतो. 4 प्लेयर्स होते तिथे आणि ही चोरटी रन. कॅच ड्रॉप केली आणि त्याच्यानंतर ही चोरटी रन. या 2 रन्स. धाव संख्या झालेली आहे ती 16 बिनबाद 16. आमच्या इथे जे लाईव्ह जे चालू आहे त्याच्यासाठी लाईव्हचे ओनर खूप मेहनत घेताना दिसत आहेत आम्हाला आमच्या बाजूला. आणि हा पुढचा चेंडू पंचांना पार करून कुणाल याचा चेंडू होता लेग स्टंप सोडून जातोय. तुकाराम बिराडे मुरबाडचे एक नामी उद्योजक तुकाराम बिराडे, जादू बैलाचे मालक. त्यांच्या नावातच एक जादू आहे. तुकाराम बिराडे म्हणल्यानंतर जादू झालीच पाहिजे. तत्पूर्वी पुढचा चेंडू आणि हा चेंडू उडवला. चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. आईला त्यासाठी 100 रुपये होते. अरुण झालेली आहे ती 26. पहिल्या षटकात 9 रन्स, त्याच्यानंतर तब्बल 17 रन्स खेचून काढलेत कुणाल्याच्या गोलंदाजीवर. अक्षरशः त्याच्या गोलंदाजीच्या ध्येयावर आला आहे या सामन्यामध्ये. तत्पूर्वी पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो नो मॅन्स लँड मध्ये. सुभाष पाटील यांनी स्वतः धावायला पाहिजे चेंडूवरती आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळतं आपल्याला राहुल आगरकर यांच्या माध्यमातून. 2 या 2 रन्सनी संघ पोहोचतोय 28च्या घरात. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 14च्या सरासरीने तब्बल 28 रन्स या 2 ओव्हरमध्ये कुठून काढलेले आहेत त्या दोन्ही फलंदाजांनी. आतापर्यंत एकही फलंदाज त्यांचा बाद झालेला नाहीये. या ओव्हरचा जर विचार केला तर या ओव्हरमध्ये 19 धाव संख्या कुठून काढलेल्या आहेत. आणि आपण बघूया सेजल ग्लास इंडस्ट्रीजचे फिरकीपटू विवेक प्रधान. आपल्या विभागात जर आपण खेळत असू ग्रामीण टेनिसमध्ये जर आपण बघितलं तर फिरकीसाठी कोणी जास्त फिरकीवर खेळू शकत नाही. आता पुढचा चेंडू सुरेख चेंडू खेचलाय. स्टँड डाऊन डिलिव्हर. चेंडू जातो सीमा पार, दन करीत षटकार. DJ सोनल. पोहोचला 34च्या घरात. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करताना विनोद पाटील, मी आता थांबणार नाहीये, मला माझ्या संघासाठी धावा करायच्या आहेत, मला माझ्या संघासाठी धावा करायच्या आहेत. त्या पहिल्या चेंडूवरती त्यांनी दाखवून दिलंय. पहिल्या चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. तत्पूर्वी पुढचा चेंडू विवेक प्रधान याचा आणि हा चेंडू जातोय नो बॉल. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. फ्री हिटचा चेंडू असेल, चेंडू असेल फ्री हिट. नो, बघूया फ्री हिट वर काय करतात विनोद पाटील आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल, अतिशय उत्कृष्ट चेंडू. वाईड लाईन यॉर्कर, तो पण स्पिनिंगच्या गोलंदाजी ऍक्शन मध्ये एक वाखाणण्या जोगा चेंडू म्हणावा लागेल प्रधान यांचा. पुढचा चेंडू पंचांना पार करून शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मारला ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक आहे आणि हा उत्कृष्ट झेल कैलास मात्रे,
कैलास मात्र एक अष्टपैलू खेळाडू डिस्पॅच डिपार्टमेंटचे आणि त्यांची एक उत्कृष्ट झेल. याला म्हणतात आमच्या गावठी भाषेमध्ये उत्कृष्ट शेलारू कैलास मात्रे. एका महत्वपूर्ण फलंदाजाची कॅच घेणं हे सोपं नसतं, कारण ते दडपण असतं प्रत्येक फिल्डरवरती आणि ते दडपण पार करून कैलास मात्रे यांनी शैलेश आता नवीन फलंदाज येतो शैलेश कदम. कैलास मात्रे यांच्या उत्कृष्ट झेल नंतर पुढचा चेंडू हा विवेक प्रधान यांचा शैलेशसाठी मारण्याचा प्रयत्न फसतो. एक स्लोअर पद्धतीचा चेंडू जातोय नीट. पहिल्या चेंडूवरती षटकारानंतर एक नो बॉल, परंतु त्याच्यानंतर जो केलेला कमबॅक आहे वाखाणण्या जोगा म्हणावं लागेल. एक उत्कृष्ट गोलंदाजी, त्याच्यावरती उत्कृष्ट झेल आणि हा पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू टॅप केलाय. सिंगल रन साठी संतोष ठाकरे यांच्याकडे जातो चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथे संतोष ठाकरे यांचं. स्कोर बोर्ड आहे 36, लॉस ऑफ 1 विकेट. एक उत्कृष्ट स्थितीमध्ये सध्या आहे संघ. पुढचा चेंडू विवेक प्रधान यांचा मारण्याचा प्रयत्न जातोय. चेंडू नो मॅच लाईन मध्ये. पुढचा टप्पा तिथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण महेश पाटील यांच्याकडनं सिंगल रन. धावसंख्या पुढे सरसावते 37 या धावसंख्येवरती. या ओव्हरचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार घेतल्यानंतर पण विवेक प्रधान यांनी फक्त 9 रन्स खर्च केल्यात. धावसंख्या झालेली आहे 38. ती 38. ही ओव्हर झाल्यानंतर पद्माकर आणि अरुण हुगर यांनी टॉचविनसाठी यायचं आहे. 38 रन्स 38 रन्स 38 धावसंख्येवर खेळत आहे. शेवटचा एक षटक हा निर्णायक षटक असेल. निर्णायक षटक घेऊन स्वतः महेश पाटील वांजे. एक उत्कृष्ट खेळाडू आहे महेश पाटील. लांब षटकार मारण्यामध्ये त्यांची एक निपुणता आहे. तर बघूया या षटकामध्ये काय करतात. पहिला चेंडू पंचांना पार करून शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि आपले उचलून धरला पंचांनी आणि हा जो स्ट्राईक आलेला फलंदाज होता बाद. पहिला चेंडू आला होता. हर्षल याची विकेट काढण्यामध्ये यश आलेलं आहे ते महेश पाटील याला. बघूया आता या शेवटच्या 5 चेंडूमध्ये, निर्णायक 5 चेंडू असतील आणि या 5 चेंडूंमध्ये काय करतील महेश पाटील आपल्या संघासाठी. तर पुढचा फलंदाज आला तो राजेश आदेकर, एक उंचपुरा खेळाडू राजेश आदेकर. महेश पाटील आणि राजेश आदेकर यांच्या मध्ये हा रंगणारा सामना. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. चेंडू समजत नाहीये राजेश आदेकर यांना आणि चेंडू होतो बीट. पहिल्या 2 चेंडूवर 0 धावसंख्या स्थिर आहे 38 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू पंचांना पार करून मारण्याचा प्रयत्न. काही पे नतरे काही पे निगाहे आणि हा रनआउट. शैलेश कदम त्यांची जर शरीरयष्टी बघितली तर त्या शरीरयष्टीला अनुकूल थोडेसे भरपूर स्पीडमध्ये धावण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्याच प्रयत्नामध्ये त्याला अपयश आले आणि ते रनआउट बाद झालेले आहेत. आता आपल्या समोर आउट ऑफ स्टेटचे एक फलंदाज बसवराज रेड्डी. त्यांच्या नावामध्ये एखाद्या संघाला बसवायची ताकद आहे. बघूया शेवटच्या ज्या 3 चेंडू राहिले त्या 3 चेंडू मध्ये ते आपल्या संघासाठी काय करतात. विजय टाकला तरी चालेल.
मारला 9 वाल्या याने एक रन नेली का हां याच्यात नाही याच्यात एक नो बॉल पडला ना 6 मारला त्याच्यानंतर नो 2 सिंगल आल्या शेवटी पहिल्या ओव्हरला 9 19 विजय बसवराज रेड्डी यांच्याकडे पुढचा चेंडू अरे चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता नटराज स्टाईल सेवाग वीरेंद्र सेवाग याची आठवण करून देणारा चेंडू आणि हा स्वर चेंडू पंचांनी घोषित केलाय वाईट चेंडू आहे धावसंख्या 1 वाढते 2 सॉरी धावसंख्या 2 वाढले 39 वाईट चेक एक्स्ट्रा हा मग वाईट 40 आणि उत्कृष्ट थ्रो स्वर चेंडू आहे हा पण स्कोरर हा चेंडू स्वर आहे 41 झालेला आहे धावसंख्या नंदन पाटील याला अजूनपर्यंत का थांबवलंय मला कळलेलं नाही की मागच्या वर्षी जे सामने झाले होते त्याच्यामध्ये लागोपाठ 3 चेंडूंवरती 3 षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला होता या फलंदाजाने त्यांच्या शरीरयष्टीकडे जर बघितलं तर अत्यंत फिट अशी शरीरयष्टी दिसते आपल्याला या ओव्हर नंतर टॉसविन केला जाईल पद्माकर विरुद्ध अरुण हुगर नंदन पाटील मॅन फ्रॉम मोरबे पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न फसतोय चेंडू जातोय लॉंग लेगला धावतोय फलंदाज चोरून काढलेला 2 रन आणि पुढची रन घेण्याचा चोरट्या 3 उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट म्हटावी लागेल इथे आपल्याला नंदन पाटील याची 44 धावसंख्या झालेली आहे ती 44 4 विकेट शेवटच्या ओव्हरचे काही चेंडू शिल्लक उत्कृष्ट पद्धतीने टोळलेला चेंडू जाते सीमारेषेजवळ आणि कप्तान स्वतः थ्रो करतात उत्कृष्ट थ्रो म्हणावं लागेल गॅदर करण्यामध्ये त्यांना अपयश आलंय आणि त्याच्यामध्ये चोरून 2 रन्स घेतले होते राजेश आदेकर यांनी आणि या षटकाचा निर्णायक चेंडू असेल या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू आणि हा उत्कृष्ट पद्धतीने फेकून दिलाय षटकार शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार स्कोरबोर्ड हलवतोय सर्वांनी लक्ष द्यायचं जे बल्लेबाज आहेत त्यांनी सर्वांनी लक्ष द्यायचं की यशोधन पाटील सर त्यांच्याकडनं आपल्याला टुर्नामेंटमध्ये जो सर्वात जास्त षटकार मारील त्याच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे पुढच्या सामन्याच्या टॉस साठी 52 रन झालेला 53 ला विन आहे तब्बल जरा जर बघितलं आपण तर 13च्या सरासरीनं धावसंख्या कुटावी लागेल हे महेश पाटील याच्या संघाला पुढच्या मॅच साठी टॉस साठी याचा पद्माकर आणि अरुण उगर यायचं आहे एक बॉल परत करा टॉस साठी यायचं आहे सध्या टॉस केला जातोय अरुण उगरे यांचा संघ आणि पद्माकर दिवडे यांच्या संघामध्ये यशोधन पाटील सर जरा टॉस करायचा आहे मान्यवरांच्या हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस विन केला जाईल पुढचा सामना होईल तो अरुण उगर आणि पद्माकर दिवडे यांच्यामध्ये टॉस विन कोण झालेला आहे अरुण उगर टॉस विन झालेला आहे तुमचा निर्णय कळवायचा आहे
पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 52 रन्स. 53 रनला विन आहे तो. हा आता आमची होती हे अरुंदा पहिला सामना बॅट्समन जायचं आहे लवकर. सामन्याला विलंब करू नका. आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. आता माहिती झाली ना तर ही विनोद राजेश पुढे जयेश आहे तो. राजेश केले का असं चौथी आहे काय चौथी विनोद आणि जयेश. एक चांगली टोटल म्हणावी लागेल ही समोरच्या संघाची. महेश पाटील यांच्या संघासाठी विनोद पाटील यांच्या संघाने तब्बल 52 रन कुठून काढलेले आहेत 13च्या सरासरीनं. आणि त्यांना आता 13.25च्या सरासरीनं धावा कुटाव्या लागतील जर सामन्यामध्ये विजय संपादन करायचा असेल तर. समोर आहे ओपनिंग साठी आलेले आहेत ते कुणाल, ज्याने गोलंदाजीमध्ये तब्बल 19 रन्स दिल्या होत्या. त्याची भरपाई त्याला आता करावी लागेल. बॉलर विनोद पाटील स्वतः संघनायक स्वतःच्या खांद्यावरती धुरा घेऊन निघालाय तो पहिला चेंडूसाठी. पहिला चेंडू पंचांना पार करून फुलटॉस पहिला चेंडू सूर्यकर तोटवलाय चेंडू आणि चेंडू जातो सीमा पार चौकार. एक तंत्रशुद्ध फटका म्हणावा लागेल. आजच्या दिवसातला हा पहिला तंत्रशुद्ध फटका म्हणावा लागेल. पॅडल स्वीपचा वापर केलाय आणि चेंडू जातो सीमा पार दणदण करीत चौकार. स्वतः 4 रन्सने स्वतःचं खातं उघडलं तर संघाचंही खातं 4 रन्स उघडलंय. विनोद पाटील यांच्यासाठी त्यांनी इरादे स्पष्ट केले की मी थांबणार नाहीये. मला माझ्या संघाला जिंकवायचं आहे. पुढचा चेंडू पंचांना पार करून सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ साइड यॉर्कर. या चेंडूवरती रन घेणं तेवढंच सोपं नसतं आणि याची प्रचिती देताना विनोद पाटील. एक तुझी तर एक माझी. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव आणि पंचांना पार करून तिसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू कट केलाय. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. तोपर्यंत 2 रन पळून काढलेले आहेत त्या दोन्ही फलंदाजांनी. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. तेवढंच गच्चा क्षेत्ररक्षण नंदन पाटील यांच्याकडून. धावसंख्या वधारते. धावसंख्या होते ती बिनबाद 6. कुणाल याच्या बॅटिंगचा जर आपण आढावा घेतला तर त्याच्या खेळीमध्ये तंत्रशुद्धता दिसते. एक पुढचा चेंडू मारलाय. घुटण्यात एक तमाशा एक चेंडू जातोय सीमापार दणदण करत षटकार. आपण मैदानावर बघितलात जो गोटे अंपायर आहे त्याची भूमिका करताना मला दिसतात संदीप गायकवाड. एक उत्कृष्ट समालोचक आहेत. चेंडू जातो कंपनीमध्ये. आलाय पहिला चेंडूवरती चौकार. त्याच्यानंतर हा आलेला षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 12. बिनबाद 12. एक चौकार आणि षटकाराच्या सहाय्याने स्वतः कुणाल खेळतो 12 या धावसंख्येवर. विनोद याला त्याने सांगितलं की मी थांबणार नाहीये. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्यास अपयश येतो. तात्पर्यंत फलंदाजाने 1 रन घेतलेली आहे. त्यांचे जे फटके आहेत कुणाल याचे ते बघितले तर एक प्रोफेशनल खेळाडू. मी मागाशीच म्हणालो होतो की पेनचा आयकॉन प्लेअर सुशांत मोकल उर्फ गोट्या याच्या सोबत तो खेळलेला दिसतोय आणि त्याच्या त्या फलंदाजीमध्ये ती तंत्रशुद्धता पण दिसते. पुढचा चेंडू
उत्कृष्ट पद्धतीने मारला चेंडू महेश पाटील याने. चेंडू जातोय कव्हरच्या वरून सीमापार चौकार. बिनबाद 17. पहिल्याच ओव्हरमध्ये 13ची सरासरी असताना 17 धावा कुठून काढल्यात त्या दोन्ही फलंदाजांनी. एक उत्कृष्ट 3. अजय सोनकर एक उत्कृष्ट डान्सर अशी त्यांची खाती आहे, तर त्यांनी जरा कमिटीकडे संपर्क करायचा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण धावसंख्या बघितली तर 1 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने 17 धावा कुठून काढलेल्या आहेत त्या दोन्ही फलंदाजांनी. महेश पाटील वैयक्तिक 4 धावसंख्येवर खेळतोय आणि कुणाल खेळतोय वैयक्तिक 13 या धावसंख्येवर. पुढचा गोलंदाज आहे तो हर्षल गिब्स यांच्यासारखी शरीरयष्टी असणारा हा खेळाडू. सामना चालू करायचा आहे पंच. हे षटक निर्णायक असेल. जर या षटकामध्ये एखादा विकेट आला तर सामन्याचं चित्र बदलू शकतो. सुरेख चेंडू उत्तम तेवढ्या सुरेख पद्धतीने तिथे क्षेत्ररक्षण तेवढ्या सुरेख पद्धतीने खेळून काढलाय कुणाल याने. कव्हर मध्ये खेळलेला हा चेंडू उत्कृष्ट पद्धतीने त्याचे जर बॅटचा स्वीट साऊंड बघितला आपण तर एक उत्कृष्ट टायमिंग करताना तो दिसतोय मैदानामध्ये. पुढचा चेंडू महेश पाटील याच्यासाठी कट करण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील उचलून धरलं आणि महेश याची विकेट घेतोय नंदन पाटील. मनोरंजन काय असावा तर आपण या सामन्यामधनं बघू शकतो. एक मैत्रीपूर्ण सर्व लढती आहेत. सुभाष पाटील स्वतः संघाचे कर्णधार तोंडरे 40+ मध्ये ज्यांची दरवर्षीप्रमाणे यावर्षी ते तोंडरे 40+ मध्ये खेळतात. या वर्षी जर 40+ चा विचार केला तर त्यांच्या बॅटमधून चांगल्या रन्स आलेले आहेत असं आम्हाला कळालंय. बघूया आता ते स्वतः काय करतात संघासाठी. एक ऑलराऊंडरची भूमिका करताना ते त्यांच्या संघामध्ये गावकीच्या संघामध्ये गावामध्ये एवढे प्लेयर असून पण त्याच्यामध्ये 40+ मध्ये ते इन करतात. आणि बघूया आता आपल्या या कंपनीतील मॅचेससाठी सेजल प्रीमियर लीग मध्ये आपली काय छाप उमटवतात ते. पहिल्या चेंडूवरती हा आलेला एक मोठा विकेट. कारण जर महेश पाटील यांचं विवरण केलं तर ते एक हार्ड हिटर मानले जातात. पंचांना पार करून पुढचा चेंडू सुभाष पाटील याच्याकडे. चेंडू कटवण्याचा प्रयत्न होता पण तेवढा उसळी घेणारा चेंडू उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल आपल्याला. हर्षल याचा पहिल्या चेंडूवरती महेश पाटील याला बाद केलंय. दुसरा चेंडू जातो निर्धाव. सुरेख चेंडूचा मारा दिसतोय आपल्याला हर्षल याच्याकडून. स्लोवर पद्धतीचा चेंडू जातोय निर्धाव. पहिले तीन चेंडू निर्धाव जातात. अजून ही धावसंख्या स्थिर आहे 17 या धावसंख्येवरती. 18 सॉरी. पुढचा चेंडू पंचांना पार करून आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसतोय. तेवढाच चांगल्या पद्धतीने चेंडू गॅदर केला जातो. चेंडू जातोय निर्धाव. सुभाष पाटील याला आपल्या पायाची मुवमेंट करावी लागेल. जर क्रिकेटमध्ये पाय चालले नाहीत तर तुमची गेमही चालणार नाही असं म्हटलं जातं. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये तर पाय चालणं खूप गरजेचं आहे. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू हाताळताना दिसतोय हर्षल. एक चांगला
शरीरयष्टीचा गोलंदाज, चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय नो मॅच लँड मध्ये. वन बाउन्स, चेंडू पकडला जातोय आणि त्याच्यामध्ये 2 रन्स पळून काढलेले आहेत त्या सुभाष पाटील याने. धावसंख्या वधारते, धावसंख्येमध्ये होते वाढ, धावसंख्या होते ती बिनबाद 20, 1 बाद 20. हे सामने लाईव्ह आहेत, लक्षात घ्या, प्रत्येकाने याची नोंद घ्यायची आहे. एक उत्कृष्ट आयोजन म्हणावं लागेल. दरवर्षी जे आयोजन असतं त्याच्यामध्ये जसं जसं वर्ष वाढत चाललंय तसं तसं आयोजन हे खूप चांगल्या पद्धतीचं होत चाललेलं आहे आणि त्यासाठी जी आयोजन कमिटी आहे त्याचे मनापासून धन्यवाद. पुढचा गोलंदाज आहे राजेश आदेकर, एक उंच पुरा खेळाडू. पंचांना पार करून पुढचा चेंडू, चेंडू जातोय डाव्या यष्टीच्या बाहेर. डेड बॉल, डेड बॉल, डेड बॉल दिलाय. तांत्रिक बिघाडामुळे काहीतरी डेड बॉल डिक्लेअर केलाय पंचांनी. एक नावाजलेले पंच सचिन पाटील आणि त्यांना समवेत आहेत जयेश पाटील. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, नो चेंडू, नो. ओव्हर द रोप, चेंडू जातो ओव्हर स्टेपचा. पंचांची वाद घालू नका, पंचांचा निर्णय अंतिम राहील. साहेबी भंडारे कुठे असाल त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. फ्री हिटचा चेंडू असेल, ओव्हर द स्टेप झालेला हा चेंडू, फ्री हिट. उत्कृष्ट पद्धतीने आणि हा जातोय षटकार. चांगला प्रयत्न होता विनोद पाटील याचा, प्रयत्न फसतोय, चेंडू जातोय सीमारेषाबाहेर. षटकार. मला वाटतं ही कॅच व्हायला पाहिजे होती, कारण हा कुणाल जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत सामना त्यांच्या बाजूने असेल आणि हा फ्रीटचा चेंडू होता, त्याच्यामुळे कॅच जरी पकडली असती तरी पण त्या कॅचला आऊट दिलं नसतं. धावसंख्या वधारते, धावसंख्या झालेली ती 27. पुढचा चेंडू राजेश आदेकर याचा, पंचांना पार करून मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि शैलेश कदम, मजबूत हातामध्ये चेंडू आहे, धावण्याचा विचार पण करू नका. एक चुस्त दुरुस्त तंदुरुस्त असा खेळाडू शैलेश पाटील, शैलेश कदम सॉरी. राजेश आदेकर यांना जर हा सामना आपल्या संघाकडे खेचून न्यायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. शॉर्ट पिच पडलेला चेंडू, चेंडू जातोय सीमापार. षटकार. संदीप गायकवाड एक अष्टपैलू खेळाडू, पण त्यांची उंची कमी पडली आणि चेंडू जातोय सीमापार. दणदणकरी षटकार. धावसंख्या वधारते, धावसंख्या होते 34. 34 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आपण जर विचार केला तर अजूनही जिंकण्यासाठी पुढचा चेंडू, पॅडल स्वीपचा मारा, चेंडू जातोय सीमापार. षटकार. नाही, 2 चेंडू आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. किती बॉल? 8 बॉल किती पाहिजे? 53 ला विनला, 53 आणि 13. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज.
खूपच महागडं षटक दिसतंय ते आबेकर यांचं बॅक टू बॅक 2 आलेले हे षटकार. त्यांनी सामन्याचं पूर्ण चित्र बदलून ठेवलंय आणि त्या 2 षटकारांच्या मदतीने रन संख्या बुडली होती 40 या धावसंख्येवर. सुभाष पाटील स्वतः कर्णधार संघाची धुरा सांभाळताना दिसतात आपल्याला. 8 बॉल 13ची गरज. पुढचा चेंडू, हा शॉर्ट ट्रॅकर होता. चेंडू बीट होतोय, बीट. एक सुंदर चेंडू होता. जरी तो तटवला असता तरी त्याच्यावरती रन आल्या असत्या, परंतु निर्धाव पद्धतीचा चेंडू. 7 चेंडू आणि 13 धावा. अजूनही काही बिघडलं नाही. सामना कधी पुढे झुकतोय कधी मागे झुकतोय. बघूया सामना कोणाच्या बाजूने झुकतोय. पुढचा चेंडू उत्कृष्टरित्या टोळला. चेंडू जातोय षटकार. सुभाष पाटील, एक कर्णधाराची पारी. या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर विवरण केलं या ओव्हरचं, तर या ओव्हरमध्ये राजेश आगेकर यांनी तब्बल 3 षटकार खाल्लेत आणि त्या 3 षटकारांच्या मदतीनं 4 षटकार तब्बल 26 रन्स त्यांनी आपल्या कोट्यातील दिलेले आहेत. सध्या धावसंख्या झाली ती 46 रन, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. सामना होता कुठे? 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 33ची गरज असताना या ओव्हरमध्ये येतात 26 रन्स. सुभाष पाटील आता कुणाल स्ट्रायकर एंडला असतील. ओपनिंगला आलेले फलंदाज कुणाल. संजय पाटील एक उत्कृष्ट गोलंदाज, स्विंगचा बादशाह. पोंडरेगावचा मुतैया मुरलीधरन, शेन वॉर्न अशी त्यांची ख्याती आहे. बघूया 6 बॉलचा डिपेंड केला जाऊ शकतात. 6 बॉल 1 रन पण डिपेंड होते. 6 बॉल 7 आहेत. नक्कीच आपण डिपेंड करू शकतो. पुढचा चेंडू सुरेख पद्धतीने तटवलाय. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. विजय रेड्डी धावतायत चेंडू पर्यंत. तोपर्यंत 3 रन्स पळून काढलेले आहेत त्या दोन्ही फलंदाजांनी. सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. पुढचा जो सामना आहे पद्माकर दिवडे तुमचा संघ आणि अरुण हुबर तुमचा संघ तयार राहायचे दोन्ही संघांनी. शेवटचे 5 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. पुढचा चेंडू सुरेख चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फसतोय आणि चोरून 2 धावा घेतलेल्या आहेत. चोरून उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजाची. प्रत्येक रन्सला किंमत आहे. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 51 धावसंख्या झालेली आहे आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असेल. सुभाष पाटील आणि कुणाल यांनी उत्कृष्टरित्या हा सामना चालू ठेवलेला आहे. पुढचा चेंडू येतोय संजय याचा आणि चेंडू जातोय. नो बॉल नो प्लस 4. सामना संपतोय. सुभाष पाटील यांचा संघ जिंकतोय. डीजे से 33 धावा बघितल्या. मात्र या मॅचमध्ये थोडासा चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. तो 52 धावा 53चा टार्गेट होता का?
53चा टार्गेट होता आणि तिथे मात्र त्या धावा सहज सीएस केल्या गेल्यात. म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये एकूण धावा जास्त पाहायला मिळाल्या. मेन ऑफ द मॅच